नमस्कार, माझे नाव चैत्राली भरत गायकवाड, इयत्ता 7वी। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरापूर, तालुका आष्टी, जिल्हा बीड। सर्वप्रथम मी माझ्या वडिलांना वंदन करून माझ्या भाषणास सुरुवात करते। माझ्या भाषणाचा विषय बाप जीवनाचा आधार। आईने बनवलं, बाबांनी घडवलं, आईने बनवलं, बाबांनी घडवलं। आईने शब्दांची ओळख करून दिली, बाबांनी शब्दांचा अर्थ सांगितला। आईने शब्दांची ओळख करून दिली, बाबांनी शब्दांचा अर्थ सांगितला। आईने वृत्ती दिली, आईने वृत्ती शिकवली, आईने वृत्ती दिली, आईने वृत्ती शिकवली, बाबांनी भक्ती शिकवली। यांच्याच प्रयत्नाने यश माझ्या हाती आले, म्हणूनच माझी ही ओळख आहे। करणार तो कशी कविता, कोण तो त्यात मावत नाही। करणार तो कशी कविता, कोण तो त्यात मावत नाही। चार ओळी सांगण्यासारखा बाप का एवढा छोटा नाही। चार ओळी सांगण्यासारखा बाप का एवढा छोटा नाही। संत महात्मा हे फक्त आईचेच वर्णन करतात। वडिलांबद्दल काय, त्यांच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही। वडिलांबद्दल काय, त्यांच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही। आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्यांनी आपले आयुष्य खर्चलेलं असतं। त्यांनी आपले आयुष्य खर्चलेलं असतं। आई जर तुमच्या आयुष्यातील योग्य दिशा देणारी टेरिंग असेल, तर बाप हा अचानक आलेल्या संकटांना सामोरे जाण्यासाठी अर्जंट ब्रेक असतो। आपण वडिलांना घाबरतो कारण ते आपल्याला मार देतात, पण त्यांच्या मारच्या मागे हा उद्देश असतो की आपला मुलगा किंवा मुलगी नेहमी सत्याच्या मार्गाने गेले पाहिजेत, नेहमी सत्याच्या दिशेने गेले पाहिजेत। म्हणूनच आपण कोणतीही गोष्ट ही आईला सांगत असतो, कारण कोणतीही गोष्ट आपण आईला सांगत असतो। त्यामुळे मला वडिलांविषयी थोडेसेच बोलायचे होते, ते म्हणजे न बोलता प्रेम करतो, न सांगता आधार देतो। न बोलता प्रेम करतो, न सांगता आधार देतो। न थकता कष्ट करतो, तो फक्त बापच असतो, तो फक्त बापच असतो। खिसा रिकामा असला तरी नाही कधी म्हणाले नाही, खिसा रिकामा असला तरी नाही कधी म्हणाले नाही। माझ्या बाबांइतका श्रीमंत मी कुठेच पाहिला नाही, माझ्या बाबांइतका श्रीमंत मी कुठेच पाहिला नाही। माझ्या बाबांइतका श्रीमंत मी कुठेच पाहिला नाही। आपल्या कष्टाची शिदोरी जो हसत हसत आपल्या मुलांवर कुर्बान करतो, अरे तो बापच असतो, तो बापच असतो। आपल्या दुःखामध्ये सुद्धा जो सुखी असतो, तो बापच असतो। सगळ्यात जास्त ओढ ही बाप लेकीच्या नात्यात असते। आईने जरी 9 महिने पोटात सांभाळले असले, जन्म दिला असला, तरी बापाचं काळीज ही लेकच असते। आईवडिलांच्या प्रेमाची तुलना खरोखरच होऊ नाही शकत, आईवडिलांच्या प्रेमाची तुलना खरोखरच होऊ नाही शकत। पण बापाचं लेकीवरचं आणि लेकीचं बापावरचं प्रेम चिमूटभर तरी जास्त असतं, चिमूटभर तरीच जास्त असतं। बाप हा असा एकमेव व्यक्ती आहे जो तिला कधीच धोका देत नाही, कधीच फसवत नाही, कधीच रडवत नाही। सगळं जग जरी विरोधात असलं ना, तरी बाप हा मुलीच्या पाठिंब्याला खंबीरपणे उभा असतो। म्हणूनच म्हणावेसे वाटते, बाप काय असतो, बाप काय असतो। आईचे गुणगान खूप झाले, आईचे गुणगान खूप झाले। बाप हा घराचा कणा असतो, बाप हा घराचा कणा असतो। जिंदगी दोबारा मिल नहीं सकती, जिंदगी दोबारा मिल नहीं सकती। मिलते हैं लोग हजारों, मिलते हैं लोग हजारों, परंतु हजारों गलतियां माफ करने वाले माँ बाप नहीं मिल सकते, माँ बाप नहीं मिल सकते। आता बाप काय असतो याबद्दल बोलूया। आईचे गुणगान खूप झाले, पण बिचाऱ्या वडिलांना काय केलं, त्यांची काय चुकी होती। बिचाऱ्या बापानं काय केलं, बिकट प्रसंग येताच बाप सदा सोडवी, बिकट प्रसंग येताच बाप सदा सोडवी। पण आपण गातो आईचीच गोडवी, पण आपण गातो आईचीच गोडवी, पण आपण गातो आईचीच गोडवी। आईकडे असतील अर्थांचे पाठ, आईकडे असतील अर्थांचे पाठ। बाप म्हणजे संयमाचा घाट, बाप म्हणजे संयमाचा घाट। आठवते आपल्याला जेवण भरवणारी प्रेमळ आई, आठवते आपल्याला जेवण भरवणारी प्रेमळ आई। पण त्या जेवणाच्या शिदोरीची सोय हा बापच पाही, पण त्या जेवणाच्या शिदोरीची सोय हा बापच पाही। देवकी यशोदेचे प्रेम मनात साठवा, देवकी यशोदेचे प्रेम मनात साठवा, परंतु टोपलीतून नेणारा श्रीकृष्ण वासुदेव सुद्धा आठवा, टोपलीतून नेणारा श्रीकृष्ण वासुदेव सुद्धा आठवा। रामासाठी कौशल्याने केली असेल कसरत, रामासाठी कौशल्याने केली असेल कसरत। पुत्रयोगाने मरण पावला बाप दशरथ, पुत्रयोगाने मरण पावला बाप दशरथ। काट कसरत करून देतो मुलांना पॉकेट मनी, काट कसरत करून देतो मुलांना पॉकेट मनी। स्वतः मात्र वापरी शर्ट पॅन्ट जुनी, स्वतः मात्र वापरी शर्ट पॅन्ट जुनी। मुल्ला हवी ब्युटी पार्लर आणि नवी साडी, मुल्ला हवी ब्युटी पार्लर आणि नवी साडी। बाप घरी आटपतो बिनसाबणाची धाडी, बाप घरी आटपतो बिनसाबणाची धाडी। मुले वयात आल्यावर त्यांच्याच विश्वात मग्न, मुले वयात आल्यावर त्यांच्याच विश्वात मग्न, मुले वयात आल्यावर त्यांच्याच विश्वात मग्न। बापाला पुढे दिसते मुलीचे शिक्षण आणि मुलीचे लग्न, बापाला दिसते मुलीचे शिक्षण आणि मुलीचे लग्न। त्यांच्या नोकरीसाठी जिना चढून लागते धाप, त्यांच्या नोकरीसाठी जिना चढून लागते धाप। आठवा तो उंबरठा झिजवणारा बाप, मुलीच्या स्थळासाठी उंबरठा झिजवणारा बाप। जीवनभर मुलांच्या पाठी बापाच्या